मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार. आंदोलकांना हात लावल्यास सरकार उलथवून टाकू, जरांगेंचा फडणवीस सरकारला गंभीर इशारा. सरकारच्या हातात आणखी 2 दिवस, अन्यथा 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन. मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देऊ नका, जरांगेंवर गुन्हा दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मागणी. बीडमधील सभेत मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल अपशब्द. चूक लक्षात आल्यावर जरांगेंनी शब्द घेतले मागे, तर महाराष्ट्र माफ करणार नाही, प्रवीण दरेकरांनी ठणकावलं. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर फडणवीस नाराज. केंद्राचा निधी मार्च पूर्वी वापरायला हवा, मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास अधिकाऱ्यांना सूचना. तर आमचं विकासावर लक्ष, शिंदेंची सावध भूमिका. आणि काही नाही जमलं तर मी आहेच, जग माझी उघडीच आहे. संजय शिरसाटांच्या आणखी एका विधानामुळे चर्चांना उधाण. डीजेपेक्षा 40 गाव वैजापूरचा बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच. शिरसाटांच्या विधानामुळे वादाची चिन्ह. संजय शिरसाटांविरोधात आमदार रोहित पवार आक्रमक. पत्रकार परिषदेतून शिरसाटांवर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे पुन्हा आरोप. अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्यावर नवी जबाबदारी. मंत्री आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं. बेस्ट पतपेढीच्या निकालातील भोपळा फ्रेम ठाकरेंना पाठवणार, शेलारांचा टोला. मनसे नेते वैभव खेडेकरांची पक्षातून हकालपट्टी. राज ठाकरेंनी बडतर्फ करून घाई केली, खेडेकरांची नाराजी. नवी मुंबई मनपा उपायुक्त संघरत्ना खिलारेंच्या डोळ्यात पाणी. ठेकेदाराच्या बिलासाठी महिला अधिकाऱ्याला रडवलं. मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात अश्रू.